हेलो फ्रेंड्स, हम आज फिर से जा रहे हैं जंगल में घूमने के लिए और हमारे साथ जुड़ गए हमारे नए दोस्त। तो आज हम जंगल में जाके रान मेवा खाएंगे और आपको भी दिखाएंगे। तो चलो चलते हैं। सकाळचे वाजले 8 आणि तुम्ही ऊन बघू शकता मित्रांनो, खतरनाक ऊन असं आहे. पण मग तरी सकाळी एवढं ऊन लागत नाही, त्याच्यामुळे आम्ही सकाळीच फिरायला चाललोय आणि सकाळी दुपारपर्यंत ऊन होईपर्यंत रिटर्न होऊन जाऊ. सो लेट्स गो. सुरुवात हो चुकी आहे आणि जंगल मध्ये एंटर करता आम्ही. करवंद भेटलेत, करवंद बघू. मस्त लागतात, गोड गोड. स्वाद आ गया. ते आम्हाला एक भाजी सापडले जंगल में. भाजी जो मिलती हो बघा, वाघोट कुडा ना. देखो वाघोटा तुमच्या इकडे याला काय सांगत होत, आय डोंट नो. बघू शकता तुम्ही मित्रांनो, वाघोटा लागलाय. वाघोटा आहे बघा, असे लागतात त्या वाघोटे. वाघोटा मित्रांनो, तुमच्या इकडे याला काय म्हणता आणि याची भाजी पण करून खात असो. घेऊन जाऊ. ये वारू गाय, वारू हमारे नागोबा का वारू. जंगलात आल्यावरच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात, अनुभवायला भेटतात. यू सी यो चे देव आहेत मित्रांनो, हे जंगलामधले देव बघू शकताय तुम्ही. करवंद, टमकोड. जांभळी भेटले मित्रांनो, जांभळी वाटूच लागले. जांभळी जांभळा पण भेटणार आहेत, खाणार पण आहे आपण. साका सापडल्या मित्रांनो आता आम्हाला. कोड आंब्याला कशा साका लागल्यात. साका खाली पण पडेल आहेत, बघू शकता. एकदम गोड लागतात, गोड. साका पाडू राहिलो मित्रांनो आम्ही. साका मस्त साका खाल्या. हात माखून राहिले तर त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करताना आपण साका खातो डायरेक्ट गावठी स्टाईल मध्ये पुरा एक माखून राहायचं. हात बीच तसे खायच्या, तशाच खायला पाहिजे. हम चले. मित्रांनो आम्हाला टिप भेटले, एक बाबा भेटला होता ते तिथं. त्याने आम्हाला टिप दिले का ते एक आंबा आहे, तिला जाम साका आहेत. आता आम्ही जातोय तिथं आणि पाहतोय का खरीच साका आहेत का तिथे जाम. चलते हे, लेट्स गो. हा मित्रांनो, बाबांनी टिप दिली ती आम्हाला. आंब्याला साका आहेत आणि गोड पण लागतात. बेटर गिरने वाला था अभी भोसड़ी. मी ऊपर चढ गया, वरती चढले मित्रांनो मी आता. हिलवायला आंबा हिलवाय वरती चढलोय. इतने ऊपर चढ़ गया हूँ मैं, अभी हिला रहा. देखो गिर रहे हैं गाइस, खाली पड़ता है. देखो कैसे गिरेंगे.
साका. मित्रांनो आता उतरायच्या वेळेस आणि इथे तुम्ही बघू शकताय रेड चिटिया लाल मुंग्या मित्रांनो चावत्याय खूप. आणि आता आंब्याला बाय बाय सांगून आणि आम्ही निघालो तुमच्या नेक्स्ट लोकेशन वर. चिक थोडासा जास्त होता आंब्याला. आणि आता जांभळ्यावरती आलोय मित्रांनो आम्ही. जांभळ्यावरती जांभळ तुम्ही बघू शकताय. खाली पण बहुत सारे पाडे हे काही पालवाला आहे. वरती पण खूप लागले जांभळ. जांभळ्या दरवर्षी जाम जांभळे यायचे पण आता या वर्षी पेटवून दिलं त्याच्यामुळे त्याला काही जांभळ नाही. आणि मला काही जांभळे खायला भेटले नाही त्या जांभळ्यावरनं. काही दिवसांनी मित्रांनो करवंदही नाही भेटणार, जांभळी नाही भेटणार, आळवाई नाही भेटणार, काहीच नाही भेटणार. कारण लोक सगळं जाळून देत आहे. बघा तुम्ही सगळं जाळून दिलंय आणि त्याच्यामुळे भेटणं मुश्किल झालंय. सगळं बघू शकता तुम्ही सगळीकडे पेटून दिलंय. तिथं जांभळा होता एक. जांभळ्याच्या माळात आलो तो मित्रांनो आम्ही. जांभळ्याच्या माळात बघू शकता हा जांभळा मोठा. जास्त नव्हते त्या दिवशी पाऊस पडला त्याच्यामुळं जांभळ सगळे खाली पाडून टाकले. आणि त्या जांभळ्याच्या माळातून आम्ही निघालो. जांभळ्याचा माळा कशा सांगताय त्याला माहित नाही. इथं तर 2-3च जांभळे आहेत पण मग आधीच्या काळात असतील त्याच्यामुळे त्याला जांभळ्याचा माळा सांगत असतील मे बी, माझा अंदाज आहे. जांभळे तर काही जास्त भेटले नाही. साका घेतल्यात आंबे फुटलेले आणि चाललोय. तो चलो अभी घर के लिए चलते हैं. हे रस्त्यात जाता जाता अजून आंबे आहेत ते पण घेऊन आणि घरला जाऊया. घरला चलो लेट्स. मित्रांनो आंबे खाल्या, साका खाल्या आणि जाम दमलो. चला आपला सफर इथे संपवू. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बनून राहा गनादे एक्सप्लोरर.